महाराष्ट्रातील तमाम शिक्षक बंधू भगिनींना सादर प्रणाम। 22 जूनपासून जे आपलं आंदोलन सुरू होतं त्या आंदोलनाचा शेवट काल 10 जुलैला झाला। अंतिम दिवशी शासनाचे प्रतिनिधी म्हणून आदरणीय महाजन साहेब, भुसे साहेब, मंगेश चव्हाण साहेब, म्हात्रे साहेब या लोकांनी शर्तीचे प्रयत्न केले म्हणून कुठतर अंतिम टप्प्यामध्ये आपल्याला थोडंफार यश मिळाले। आणि हे यश पूर्ण नाही आहे की ह्या यशाने आम्ही हुरळून जात नाही, परंतु थोडंफार यश मिळते। जे आपल्याला हवं होतं ते मिळालेलं नाही। आमची जी मागणी होती त्या मागणीला धरून हे यश मिळालेलं नव्हतं, तरी आम्ही ते स्वीकारलं। आणि त्यामुळं राज्यामध्ये अनेक तर्कवितर्क काही मंडळी लढवत आहेत। त्यांना माझी एक नम्र विनंती आहे की 22 जूनपासून आपलं आंदोलन सुरू होतं। सामुदायिक रजा टाकायला सांगितलं होतं, परंतु कुणीही सामुदायिक रजा टाकलेली नाही। 50, 100च्या वर, 200च्या वर लोक गेले नव्हते, परंतु 7 आणि 8 तारखेला जे बंद केला, बंद केल्यानंतर 6,500 आपल्या शाळा आहेत, 63,000 लोक आहेत। त्या बंदमध्ये सुद्धा आझाद मैदानामध्ये ही भरेल इतकी संख्या होती। आणि ते आझाद मैदान किती कपॅसिटीचं आहे याची सुद्धा माहिती घेतली पाहिजे। तरीसुद्धा सकाळपासून कोणताही शासनाचा प्रतिनिधी डेलिगेशनसाठी बोलवलेलं नव्हतं, परंतु आमदार रोहित पवार आल्यामुळं शासनावरती दबाव वाढला आणि 2-3 तासामध्येच शासनानं डेलिगेशनला बोलवलं। जर रोहित पवार आले नसते तर ते डेलिगेशन बोलवलं नसतं। दुसऱ्या दिवशी सुद्धा तेवढीच गर्दी होती, परंतु दुसऱ्या दिवशी सुद्धा शासनाचा कोणताही प्रतिनिधी त्या ठिकाणी नव्हते। काही आमदार मंडळी आहेत, शिक्षक आमदार वगैरे, यांनी प्रयत्न केले। विशेष म्हात्रे साहेब, विक्रम काळे साहेब, मंगेश चव्हाण साहेब, आपल्या समन्वयक अनिल परदेशी, ठाकूर सर, या काही मंडळींनी आतमध्ये प्रयत्न करण्याचा प्रयत्न केला की हे विषय कुठतर कडेला जावा। जर आपण आंदोलनामध्ये सहभागी होत नसाल, सगळ्या शाळा बंद करत नसाल तर यश कसे मिळेल? आणि आम्ही काही तडजोड केलेली नाही। अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी जर शासनानं आम्हाला बोलवलं नसतं किंवा शासनाचे प्रतिनिधी आलेच नसते तर आम्ही काय केलं असतं? त्यामुळे जे मिळाले ते आम्ही स्वीकारले आणि त्या निर्णयावरती आम्ही समाधानी नाही, परंतु आमच्याकडे नाईलाज होता, त्यामध्ये स्वीकारायला लागलं। या प्रक्रियेमध्ये ज्या ज्या आमदारांनी सहभाग घेतला त्या सर्व शिक्षक आमदारांचे, मंगेश चव्हाण साहेबांचे, म्हात्रे साहेबांचे, काळे साहेबांचे, सरनाईक साहेबांचे, तसे इतर जे सर्व आमदार आहेत त्यांचेही मनापासून मी आभार व्यक्त करतो। आणि विशेष आभार रोहितदादा पवार हे मैदानात आल्यामुळं शासनाने त्याची दखल घ्यावी लागली, त्यामुळं त्यांचंही मी मनापासून आभार व्यक्त करतो। धन्यवाद।